पुढची बातमी बघूयात। मुंबईत पाणी टंचाईच्या झळा बसत असतानाच टँकर संघटनेचा संप अद्यापही कायम आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। मुंबईतील टँकर चालकांच्या संपावर तातडीने तोडगा काढण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते। तसंच विहीर मालकांना महापालिकेने पाठवलेली नोटीस 15 जून पर्यंत स्थगित करण्यात आली। मात्र तरीही टँकर संघटनेने आपली भूमिका ठाम ठेवत आजही टँकर सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या 9 एप्रिलपासून टँकर संघटनेने हा संप पुकारलाय। दरम्यान समस्यांसंदर्भात प्रवीण दरेकरांसोबत चर्चा केली असून 2 अटी शिथिल झाल्यास आम्ही संप मागे घेण्याचा विचार करू, असं टँकर चालक संघटनेचे सचिव राजेश ठाकूर यांनी सांगितलंय। आज आम्हाला शॉर्ट नोटीसवर आशिष शेलार साहेबांनी दरेकर साहेबांना भेटायला सांगितलं। दरेकर साहेबांनी आम्हाला BKC मध्ये चंद्रकांत पाटील जे जलसंपदा मंत्री आहेत सेंटरचे, त्यांच्याशी भेट करून दिली। आमच्या काय समस्या आहेत त्या आम्ही त्यांना सगळ्या सांगितल्या। ज्या आमच्या समस्या आहेत त्याच्यात समाधान झाल्यानंतर आम्ही एक मीटिंग घेऊ आमची जनरल बॉडीची, आणि त्याच्यात जे काय ठरेल त्या विषयावर आम्ही बोलू। आमच्या समस्या ह्याच आहे की आम्ही NOC घ्यायला सगळे तयार आहेत, पण ते 200 स्क्वेअर मीटरची जी जागा आहे, विहिरीच्या आजूबाजूला 200 स्क्वेअर मीटरची जागा आहे, ती तुम्हाला हवी आहे। तर 200 स्क्वेअर मीटरची मुंबईसाठी ज्या कंजेस्टेड सिटी एवढी की तिकडे पॉसिबल नाही आहे, तेवढं आम्ही त्यांना सांगितलं ती अट शिथिल करा। पुढची एक महत्त्वाची बातमी, MPSCच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे।